नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 27 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण भारतीय संस्कृती जपणाऱ्या आनंदीची खरी ओळख मालक साहेबांनी मीडियासमोर करून देताच शिल्पाला केला फोन. लगेचच्या लगेच गाठोडं बांधायचं आणि निंबाळकरांचं घर सोडायचं. मालक साहेब स्वतः निंबाळकरांच्या हवेलीतनं शिल्पाला कसं बाहेर काढणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आनंदीला घेऊन ड्रायव्हर दादा इव्हेंटच्या जवळपास पोचलेले असतात. तेवढ्यात शिर्केंचा फोन येतो. ओ ड्रायव्हर दादा, अहो कितीसा वेळ लावताय, कुठपर्यंत आलाय? तेव्हा लगेच आता ड्रायव्हर म्हणू लागतात, शिर्के साहेब 2च मिनिटात पोचतो, आलोयच, आम्ही सोहळ्याजवळ आलोय. त्याच वेळेस शिर्के फोन बंद करतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, दादा याचा अर्थ आपण कार्यक्रमाच्या जवळपास आलोय का? त्यावर ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, हो मालकीनबाई, आता 2च मिनिटात आपली एंट्री कार्यक्रमात होणार आहे, तुम्ही नका काळजी करू. त्याच वेळेस आनंदीला धक्का बसतो. नाही ड्रायव्हर दादा, मी गाडीतनं खाली उतरणार नाही आहे. मी जर गाडीतनं अशा कपड्यात खाली उतरले तर मालक साहेबांची खूप मानहानी होईल आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे, असं आनंदीने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे सोहळ्यामध्ये शिर्के आत्ता मालक साहेबांजवळ येतात. मालक साहेब चिंता करू नका, ड्रायव्हरला फोन केला होता, 2च मिनिटात आता आनंदीची एंट्री होणार आहे. त्याच वेळेस आता लगेच आनंदीची गाडी आलेली असते. सगळे मीडियावाले, आजूबाजूची पाहुणे मंडळी, मंत्री सगळेजण आता निंबाळकरांच्या सुनेच्या आगमनासाठी सगळे डोळे लावून तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेस ड्रायव्हर दादा पटकन गाडीतनं खाली उतरतात आणि पाठीमागचा दरवाजा उघडतात. मालकीनबाई, मी दरवाजा उघडलाय, या तुम्ही, उतरा पटकन. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, नाही नाही ड्रायव्हर दादा, मी नाही उतरणार. मी अशा अवस्थेत जर खाली उतरले तर मालक साहेबांच्या अब्रूची छितू केली जाईल. मला हे सगळं नाही होऊ द्यायचं, मी नाही उतरणार. त्यावर लगेच ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, मालकीनबाई असं करू नका, आपण सोहळ्यात पोचलोय, सगळे तुमच्याकडेच बघता येतो, मीडियावाले सगळे तुमच्याकडे लक्ष ठेवू नये. आता मात्र आनंदीला तर अजून धक्का बसतो. मीडियावाले सगळे इथेच, मग तर अवघडच होणार, आता मी काय करू? त्याच वेळेस आता इकडे सगळेजण डोळे लावून बघत असतात. दरवाजा उघडलाय तरीही निंबाळकरांच्या मालकिनीची एंट्री का होत नाहीये? त्याच वेळेस मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, दरवाजा उघडून कितीसा वेळ झालाय, आनंदी खाली का उतरत नाहीये? नेमकं झालंय काय? असं तर नसेल ना? आनंदीला एवढा मोठा सोहळा कधी माहिती नाही, कधी अशा कार्यक्रमात ती गेली नसेल. कदाचित एवढे मीडियावाले, एवढे लोक बघून आनंदी धादरली असेल, घाबरली असेल. असं जर असेल तर मग आनंदीला एकटीला खाली उतरायला नको. मी तिच्या सोबतीला असलो ना तर ती घाबरणार नाही, तिला जरा बरं वाटेल. असे म्हणत आता मालक साहेब आनंदीला स्वतः गाडीतनं खाली उतरवण्यासाठी पुढे येतात. त्याच वेळेस ड्रायव्हर दादा दरवाजा बंद करतात. मालक साहेब, नमस्कार मालक साहेब. आता आनंदीला धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे मालक साहेब आलेत का इथे? त्याच वेळेस इकडनं आता माईंनी बरोबर स्पाय कॅमेरा आणि इयरफोन आपल्या मोबाईलमध्ये कनेक्ट केलेले असतात. तेव्हा त्या बापूला म्हणू लागतात, अहो कनेक्ट झालं बरं का, आनंदी गाडीतच बसलेली आहे. आनंदी, आनंदी आता तू गाडीतनं खाली उतर बरं. आनंदी आता मालक साहेब आलेत म्हणून पटकन गाडीतनं खाली उतरते. आता ज्या क्षणाला आनंदीने गाडीतनं खाली पाय ठेवलेला असतो त्या क्षणाला सगळेजण डोळे फाडून आनंदीकडे बघू लागतात. कारण आजचा सोहळा भारतीय परंपरेला जोडलेला महाराष्ट्राचा पारंपरिक सोहळा असतो आणि या सोहळ्यात आनंदीने नऊवारी साडी घालायची सोडून आता इथे वेस्टर्न ड्रेस घातलेला असतो. सगळेजण डोळे फाडून निंबाळकरांच्या सुनेकडे बघू लागतात. ते इकडे खाली हॉलमध्ये शिल्पाने आता मस्त लाईव्ह टी व्हीवरती बघण्याचं काम चालू असतं. शिल्पाला लय आनंद होतो, तिला जोडती धनश्री पण खूपच हसायला लागते. त्याच वेळेस आता सगळे मीडियावाले आनंदीकडे फोकस करतात. निंबाळकरांची सून आता आनंदीला बघताच मालक साहेबांना तर धक्काच बसतो. आनंदी, अगं तू हे काय कपडे घातलेत? आता मालक साहेब आनंदीजवळ येतात. आनंदी, मी तुला चांगली साडी घालून, दागिने घालून या कार्यक्रमात यायला सांगून आलो होतो की नाही? अगं हा भारताचा, महाराष्ट्राचा पारंपरिक सोहळा आहे आणि तू यात हा असला गाऊन घालून आली. अगं हा असला ड्रेस का घातलाय आनंदी तू? उत्तर दे आनंदी. हे बघ आनंदी, तू ना माझा विश्वासघात केलाय,
मी तुला या सोहळ्यात इथे एवढ्या मोठ्या सन्मानाने बोलावलं होतं आणि तू माझ्या अबूचे धिंडोडे उडवण्यासाठी आली का आनंदी? नाही आनंदी, आज तू माझा विश्वासघात केलाय. त्यामुळे आनंदी, मी तुला माझ्याबरोबर या सोहळ्यात नाही नेऊ शकत. आनंदीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. पण इकडे आजूबाजूला ज्या पाहुण्या मंडळी जमलेले असतात ते सगळे म्हणू लागतात, निंबाळकरांच्या सुनेला शोभतं का? भारताची पारंपरिक पद्धत काय? नऊवारी साडी, दागदागिने, मस्त नटून तटून या सोहळ्यात यायचं, तर हे काय पाश्चात्य संस्कृतीचे कपडे घालून आली निंबाळकरांची सून? निंबाळकरांच्या सुनेला या सोहळ्याचा अपमान करायचा आहे का? मालक साहेब, उत्तर द्या. आता सगळेजण अगदी आनंदीवरती बोट दाखवू लागतात. आनंदी विरुद्ध नको नको ते बोलायला सुरुवात करतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांना धक्का बसतो. शिर्केंना तर खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदी अशा ड्रेसमध्ये का आली असेल, या सगळ्याचा विचार आता शिर्के करू लागतात. तर त्याच वेळेस आता इकडे माई आणि बापू आता ते धक्क्याने हे जे स्क्रीनवरती दिसत असतं ना, त्यांना अजून तरी आनंदी दिसलेली नसते. पण युगंधर मालकांचं, सगळ्या मीडियावाल्यांचं बोलणं ऐकल्यानंतर माई आणि बापूंनाही धक्काच बसतो. अहो, नक्कीच काहीतरी घोळ झालाय. आनंदी नऊवारी साडी घालूनच गेली ना? हे सगळे लोक असं का बोलतायत? नाही नाही नाही, आपल्याला काहीतरी बघावं लागेल. तेव्हा बापू म्हणू लागतात, अगं चल ना मग, खाली हॉलमध्ये ना शिल्पाने मोठा टीव्हीवरती कनेक्ट केला लाईव्ह, चल आपण खाली जाऊन बघूया. बापू आणि माई धावतच आता खाली निघालेले असतात. आता इकडे माई आणि बापू पटकन धावतच खाली येतात. आता ज्या क्षणाला टी व्हीवरती त्यांनी आनंदीला बघितलेलं असतं, त्या क्षणाला माई आणि बापूंना धक्का बसतो. अगं आनंदी अशा कपड्यात का गेली शिल्पा? अगं तिला युगंधरने पैठणी घालून बोलावलं होतं ना, नऊवारी साडी घालायची होती ना तिला. अगं मग शिल्पा, हे सगळं काय झालंय? अगं ती या ड्रेसमध्ये गेलीच कशी? आनंदीने हा वेस्टर्न गाऊन का घातलाय? असे असंख्य प्रश्न माईंना पडलेले असतात. बापूंनाही धक्का बसतो. अरे बापरे, आता युगंधर खूप भडकणार. आता काय होणार आहे मीडियासमोर? सगळे मंत्री आलेत, मोठमोठाले VIP लोक आलेत. आता निंबाळकरांची अब्रू जाणार, या भीतीने आता बापूंनाही खूप टेन्शन आलेलं असतं. पण शिल्पा गालातल्या गालात हसत हा लाईव्ह बघत असते. त्याच वेळेस आता माई भडकतात. शिल्पा, शिल्पा, हे सगळं तू मुद्दाम केलंय ना? अगं का वागतेस तू आनंदीशी अशी? अगं कुठल्या जन्माचा बदला घेते? अगं तुला काहीच वाटलं नाही का? या घरातल्या निंबाळकरांच्या सुनेबरोबर, आनंदीबरोबर आणि स्वतःच्या भाऊजाईबरोबर वागताना अगं शिल्पा, जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटू दे. तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? अगं शिल्पा, स्वतःच्या अहंकारात ना तो आंधळी झाली. तुला कळतंय का मी काय बोलते? पण शिल्पा एक नाही दोन नाही, गप्प शांतपणे आता हा सोहळा बघण्याचं तिचं काम चालू असतं. त्याच वेळेस इकडे आता सगळे लोक कुजबूज करू लागतात. नाही नाही नाही, निंबाळकरांच्या सुनेने ही खूप मोठी चूक केली. हा पारंपरिक सोहळा आहे, अशाने या सोहळ्याचा अपमान केला जातोय. मीडियावाले सगळेजण आता कुजबूज करत असतात. मालक साहेब खूप भडकलेले असतानाच तिकडे आता विद्याधर टपकतो. आता मात्र लगेच मालक साहेब या विद्यार्थ्याकडे बघतच मनाशीच म्हणू लागतात, आता हा का टपकला इकडे? विद्याधरला तर आता या इव्हेंटमध्ये मोठा राडाच करायचा असतो. विद्याधर लगेच आनंदीकडे बघतो. आनंदी वहिनी, अहो हे काय घालून आलात तुम्ही? अहो आनंदी वहिनी, तुम्ही निंबाळकरांच्या घराण्याच्या सून आहात आणि तुम्ही या सोहळ्यात हे असे कपडे घालून का आलात? हा वेस्टर्न ड्रेस घालून तुम्हाला काय सिद्ध करायचे आनंदी वहिनी? आता मालक साहेब या विद्याधरकडे रागाने बघतात. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, विद्याधर हा काय करतोय तिकडे? शिल्पा तर लय खुश झालेली असते. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगं असे आपरे चिपरे कपडे घालून तुला लोकांसमोर काय सिद्ध करायचंय? निंबाळकरांच्या अब्रूचे धिंदोडे उडवायचेत का? त्यांची अब्रू मातीत मिसळायची का? सांग ना आनंदी, बोल ग आनंदी वहिनी, काहीतरी उत्तर दे. अगं इथे हा कार्यक्रम स्वतः एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं प्रस्थापन केलं होतं. हा कार्यक्रम म्हणजे भारताची संस्कृती जपणारा पारंपरिक सोहळा होता आणि तू हे असले पाश्चात्य संस्कृतीचे कपडे घालून त्या कार्यक्रमांचा, मंत्र्यांचा, VIP लोकांचा, सगळ्यांचा अपमान करतेस आनंदी. तर आता लगेच शिर्के म्हणू लागतात, बाद झालं विद्याधर साहेब, अहो मीडियासमोर काय बोलायला तुम्ही? अहो परिस्थिती सांभाळून घ्यायची सोडून तुम्ही आग लावण्याचं काम करताय का? त्यावर विद्याधर म्हणू लागतात, शिर्के शिर्के, मी बोलणार, मीडियासमोर मी बोलणार.
नमस्कार मीडिया. अरे काय चालू आहे तुमचं? तुम्हाला दिसत नाही आहे का? इथे ढळढळीत निंबाळकरांकडून या सोहळ्याचा अपमान केला जातोय, तरी तुम्ही गप्प का आहात? बघताय ना, निंबाळकरांच्या घराण्याची मालकीन आनंदी युगंधर निंबाळकर कुठल्या अवस्थेत आली? त्यांना माहीत नव्हतं का? हा सोहळा एवढा मोठा मंत्र्यांनी ठेवला, इथे एवढी मोठमोठाली लोक येणार आहे. आणि एवढंच नाही, मंत्री साहेबांनी आमंत्रण देताना पत्रिकेत खास टीप दिली होती. या कार्यक्रमाला येताने आपल्या भारताची संस्कृती जपणारा पारंपरिक ड्रेस कोड घालूनच यायचे. म्हणजे कुर्ता धोतर आणि त्यानंतर बायकांसाठी पैठणी नऊवारी अशा साड्या घालूनच इथे एंट्री होती. मग आनंदी अशा कपड्यात इथे येऊच कशी शकते? का मालक साहेब, हे सगळं तुम्ही करताय मुद्दामून? आता मात्र माई बापूला धक्का बसतो. मालक साहेब या विद्याधरकडे बघतात, तेव्हा विद्याधर म्हणू लागतात, बोला ना युगंधर निंबाळकर, हे सगळं तुम्हीच करताय ना? कारण तुम्हाला तुमच्या मर्जीने जगायला आवडतं ना. लोकांनी सांगितलेलं त्यांच्या पद्धतीने चालायला तुम्हाला पटत नाही, म्हणून तुम्ही या कार्यक्रमाचे सगळे नियम तोडून तुमच्या बायकोला या असल्या वेस्टर्न गाऊनमध्ये बोलावलं इकडे. बोला ना मालक साहेब, तुम्हाला या कार्यक्रमाचा अपमान करायचा आहे का? सांगा लवकर. त्याच वेळेस आता लगेच जमलेले लोक म्हणू लागतात, मालक साहेब, विद्याधर निंबाळकरांच्या बोलण्यात तथ्य आहे. तुम्ही हे सगळे नियम मोडून मोठी चूक केली. असं जर असेल तर या सोहळ्यात तुमच्या पत्नीला अजिबात येता येणार नाहीये. त्यांनी एक पाऊलही पुढे टाकू नये असं सगळ्यांना वाटतंय. त्याच वेळेस आता बायका म्हणू लागतात, हो, हे असले पाश्चात्य संस्कृतीवाले कपडे घालून आपल्या या पारंपरिक सोहळ्याचा अपमान करण्यापेक्षा मालक साहेब, तुमच्या पत्नीला इकडनंच बाहेर काढा. त्यांची एंट्री आतमध्ये स्टेजवरती नाही होऊ शकत. त्यांची या अशा कपड्यात स्टेजवर जाण्याची लायकीच नाहीये. त्यामुळे त्यांना इकडनंच तुम्ही पाठवून द्या. हा सोहळा तुमचा आहे ना, मग हा मान तुम्हाला भेटेन, पण तुमच्या बायकोला तिकडे येता येणार नाही. आनंदीला खूप वाईट वाटतं. ते इकडे शिल्पा लय खुश झालेली असते. तेव्हा लगेच आता मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. त्याच वेळेस सगळे लोक ओरडू लागतात, हो, अगदी बरोबर आहे. निंबाळकरांच्या सुनेला स्टेजवरती येण्याची एंट्री भेटणार नाही. या सोहळ्यात त्यांना येता येणार नाही. आनंदी आता लगेच डोळे पुसतच म्हणू लागते, मालक साहेब, मालक साहेब, मी जाते मालक साहेब. मी जर अजून जास्त वेळ इथे थांबले तर तुमच्या इब्रतीला खूपच मोठा डाग लागेल. आणि मालक साहेब, माझ्यामुळे तुमची मानहानी व्हावी असं मला वाटत नाही हो. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला जाऊ द्या. त्याच वेळेस आता इकडे माई म्हणू लागतात, शिल्पा, अगं लाज कशी वाटली नाही ग? अगं बघतेस ना, सगळ्या मीडियासमोर, मंत्री लोकांसमोर, सगळ्या जगासमोर तू आनंदीला एवढं मोठं संकटात कशी पाडू शकते? अगं सगळ्यांसमोर तिची नाचक्की होते तुझ्यामुळे. तिला त्या सोहळ्यातनं बाहेर काढलं जातंय ते फक्त तुझ्यामुळे. शिल्पा, कळतंय का तुला? त्यावर शिल्पा म्हणू लागते, समद काही कळतंय, म्हणून तर मी हे सगळं केलं. आणि मीच स्वतः आनंदीला हा ड्रेस घालायला भाग पाडले. कारण जे घडतंय ना माई बापू, तसंच मला हवं होतं. सगळ्या जगासमोर आता सगळीकडे महाराष्ट्रात जिथे कुठे हे लोक सगळा हा सोहळा बघणार आहे ना, तिथे आनंदीची लायकी तिला दाखवली जाणार आहे. कुठे तोंड वर करून चालण्याची तिची हिंमत राहणार नाहीये. खाली मान घालून जगावं लागणारे अशी अवस्था करणारे त्या आनंदीची मी. म्हणून तिला मी अशा कपड्यात तिकडे पाठवलंय. त्यावर माई म्हणू लागतात, अगं पण शिल्पा, असं का वागतेस तू तिच्याबरोबर? अगं ती या घराण्याची सून, निंबाळकरांची सून, युगंधरची बायको म्हणून त्या सोहळ्यात गेली होती. तू असं कसं वागू शकतेस? त्यावर शिल्पा म्हणू लागते, का तुम्ही लोक नाही वागू शकत का? त्या दिवशी पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये त्या आनंदीबरोबर मला चालायला भाग पाडलं. माझ्या अहंकाराबरोबर तिची उभी राहण्याची तरी लायकी आहे का? तरी मी तिचा हात धरून चालले. त्यानंतर आज युगंधरने मला स्वतः तिला तयार करायला सांगितलं. त्या दीड दमडीच्या आनंदीला मी का तयार करायचं? माझी आणि तिची लायकी बरोबरची का? त्यामुळे असल्या गोरगरीब लोकांना ही असलीच लायकी दाखवली पाहिजे. आणि म्हणूनच मी हे सगळं घडून आणलंय. आता त्या आनंदीची हकलपट्टी होणार. तिला त्या सोहळ्यात एंट्री भेटणारच नाही. तिची हिंमत कशी झाली माझ्या भावाबरोबर त्याची बायको म्हणून एवढ्या मोठ्या सोहळ्यात उभी राहण्याची? आता मी डाव जिंकले माई बापू. आनंदी हारली आणि मी जिंकले असे म्हणत आता हसतच शिल्पा अगदी थाटात सोप्यावरती बसून हा सोहळा बघत असती. तिला वाटतं की आता मी जिंकले
आनंदीची हार झाली आणि आता आनंदीला खूपच मोठा म्हणजे जगाला सामोरं जावं लागणार आहे असा या शिल्पाचा मोठा भ्रम झालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच सगळे लोक इकडे कुजबूज करू लागतात. हा मोठा अनर्थच घडला इथे. त्यामुळे या पारंपरिक सोहळ्यात निंबाळकरांच्या सुनेला एंट्री भेटणार नाही. एक पाऊलही तिने पुढे जाता कामा नये. तिला इकडनं बाहेर काढा. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, बघा बघा तुम्ही समदे बघताय ना, आता निंबाळकरांची सून या सोहळ्यात राहणार नाही. त्याच वेळेस आनंदी निघालेली असते. तेव्हा मालक साहेब पटकन आनंदीचा हात पकडतात. त्याच वेळेस आता आनंदी थबकते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, थांब आनंदी, तुला इकडनं कुठेही जायची गरज नाहीये. आता सगळ्यांना धक्का बसतो. इकडे शिल्पा तर खडकन सोप्यावरनं उठून उभी राहते. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, माझी बायको या सोहळ्यात वेस्टर्न गाऊन घालून आली, खांदे उघडे ठेवून आपला ड्रेस घालून आली. सगळ्यांना दिसलं ना, पण तुम्हाला तिच्याबरोबर हे नाही दिसलं का, या ड्रेसबरोबर तिने आपल्या भारताची परंपरा सोडली नाही. पारंपरिक पद्धतीची जे काही आभूषणं असतात ना, ते तिने सोडले नाही. तिने आपले भारताचे पारंपरिक नियम मोडलेच नाही. बघा, या वेस्टर्न ड्रेसमध्येही माझ्या बायकोने तिच्या गळ्यात मानाचं मंगळसूत्र घातलंय. सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. आनंदीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात, पण आनंदीला खूप भारी वाटतं. शिर्के मात्र हसत असतात, कारण आता मालक साहेबांनी आनंदीचा हात धरलाय म्हटल्यानंतर आता आनंदीचा विजय नक्कीच. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, बघा की तुम्हाला माझ्या बायकोच्या पायातले हे उंच टाचेचे सँडल दिसली असतील, पण तिने पायात घातलेली ही पारंपरिक पद्धतीची जोडवी नाही दिसली का. विद्याधर टोक लावून आता आनंदीच्या पायातल्या जोडव्यांकडे बघू लागतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, फक्त माझ्या बायकोने काहीतरी परिस्थितीचा अडथळा आला किंवा काहीतरी तडजोड करावी लागली म्हणून हा ड्रेस घातला असेल, पण याचा अर्थ असा होत नाही की तिने भारताच्या पारंपरिक नियमांना लाथाडून लावलंय, असा अर्थ अजिबात होत नाही. माझी बायको कशी आहे हे मला चांगलंच माहिती, आणि फक्त माणसाचे कपडे माणसाचं ओळख पटवून देऊ शकत नाही, हे लक्षात येतंय का तुमच्या. सगळेजण आता मालक साहेबांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता लगेच पाहुणे मंडळींपैकी एक व्यक्ती म्हणू लागतो, मालक साहेब, याचा अर्थ असा होतोय तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेताय का. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, नाही, याचा अर्थ असा होत नाहीये, पण ऐका. आता सगळेजण मालक साहेबांचं बोलणं ऐकत असतात. माझ्या बायकोने हा असा पाश्चात्य संस्कृतीचा ड्रेस घातला असेल, पण आजपर्यंत तिने निंबाळकरांच्या परंपरेला आणि संस्काराला कधी ठेच पोचू दिली नाही. काहीतरी तिने तडजोड केली असेल, पण म्हणून ती निंबाळकरांचे संस्कार आणि नियम कधीच मोडले नाही. तिने आजही भारताच्या पारंपरिक पद्धतीची आभूषणे घातलेत, आणि जर तुमच्या पोकळ मनाला हे सगळं पटत नसेल, तिचा हा वेस्टर्न गाऊन तुम्हाला डोळ्यात खपत नसेल, तर ठीक आहे, तुमच्या या असल्या सोहळ्याची मला गरज नाही. आता शिल्पाला धक्का बसतो. सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. आणि एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐका, कपडे फक्त माणसाचं शरीर झाकवतं, पण माणसाच्या मनातली परंपरा, त्याचं चारित्र्य आणि आचरण घडवतं. आणि माझी बायको कशी हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे एक लक्षात ठेवा, असेल हा ग्लोबल आयकॉन पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा सोहळा, पण ज्या सोहळ्यामध्ये माझ्या बायकोचा, निंबाळकरांच्या घराण्यातील लक्ष्मीचा जर अपमान होणार असेल, तिला या सोहळ्यातनं बाहेर काढलं जाणार असेल, तर मला हा सोहळा नकोय. नकोय तुमचा ग्लोबल आयकॉन मला. कारण जर माझ्या बायकोचा अपमान होऊ नये, मी हा सोहळा पार पाडला, तर मी माझा स्वाभिमान विकल्यासारखं होतंय. आणि ज्या सोहळ्यात माझ्या पत्नीला, निंबाळकरांच्या घराण्याच्या लक्ष्मीला सन्मान भेटणार नाही, त्या सोहळ्याची मला गरज नाही. तो आयकॉन ग्लोबलचा सोहळा मी धुडकारतोय. आता आनंदी मालक साहेबांकडेच बघू लागते. मालक साहेबांनी या सोहळ्याला लाथाडून आनंदीची बाजू घेतलेली असते. ज्या सोहळ्यात माझ्या बायकोचा सन्मान होणार नाही, त्या सोहळ्यात मलाही एक क्षण थांबायचं नाही. सगळे लोक आता मालक साहेबांकडे बघत असतात. सगळ्यांना मालक साहेबांचे हे आचार विचार पटलेले असतात, पण विद्याधर आणि शिल्पाला मात्र धक्का बसतो. माई बापू तर लय खुश झालेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता
मालक साहेब लय भडकलेले असतात, कारण हे सगळं या शिल्पाने घडून आणलंय हे मालक साहेबांच्या एका क्षणात लक्षात आलेलं असतं. मालक साहेब लगेच आता शिल्पाला फोन लावतात. शिल्पाताई, आनंदीला हा वेस्टर्न गाऊन घालण्यासाठी तू भाग पाडलंय ना, लगेचच्या लगेच तुझं गाठोडं बांधायला घे. शिल्पाला तर मोठा धक्का बसतो, कारण निंबाळकरांच्या हवेलीतनं बाहेर काढण्याची आता मालक साहेबांनी सगळी तयारी केलेली असते. शिल्पा मात्र हादरलेली असते. त्याच वेळेस आता इकडे सगळे मीडियावाले मालक साहेबांवरती लय खुश होतात. मालक साहेबांना आता इंग्लिशमध्ये मीडियावाले फाड प्रश्न विचारायला सुरुवात करतात. पण त्याच वेळेस आनंदी आता या सगळ्यांची उत्तरं इंग्लिशमध्ये कशी देणार, मालक साहेबांचं मन कसं जिंकणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. आनंदी स्टेजवरनं खाली उतरणार, तेच आता तिचं सँडल तुटताच ती खाली पडणार. तेच मालक साहेब आनंदीला पकडतात. आनंदीला आपल्या मिठीत माप बघताच मालक साहेब एकटक तिच्याकडे बघू लागतात. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.